त्याचे कृपया. तर चला, आपला जो कालचा श्लोक होता 12वा, अंधम तम प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूयैव ते तमो यौ संभूत्यां तर तो झाला होता आपला, याचा अर्थ आपण बघितला होता. त्याच्यामध्येच जो त्यांनी पुढचा श्लोक आता ते घेणार आहेत. तर त्याचा विषय त्यांनी सांगितलाय व्यक्त और अव्यक्त उपासना के फल. म्हणजे जी व्यक्त उपासना असते आणि अव्यक्त अशा त्याचे फळ आपल्याला काय मिळतात. तर त्याचं त्यांनी सांगितलंय अब उन दोनों उपासनाओं के समुच्चय का कारण. शुभांगी मॅडम स्वतःला म्यूट करेल. अब उन दोनों उपासनाओं के समुच्चय. म्यूट करून टाका एकदाच. हो तेच करते आता, मला लक्षात नाही राहत. हा हा सुरुवातीलाच करून. हा तेच प्रॉब्लेम नाही. ते काय होतं सुरू करण्याच्या विसरून जाते. हा बरोबर. चला तर, अब उन दोनों उपासनाओं के समुच्चय का कारण रूप जो उन दोनों के फलों का भेद है उसका वर्णन किया जाता है. तर हा श्लोक मी काल वाचला होता आणि आपण इथे थोडं स्टॉप केलं होतं. अन्य देवाहु संभवात अन्यदाहुर संभवात इति शुश्रुमधीराणाम ये नस्तद्विच चक्षिरे. तर याचा अर्थ त्यांनी समजून आपल्याला सांगितला आहे. कार्य ब्रह्म की उपासना से, कार्य ब्रह्म म्हणजे कोणतं? कार्य ब्रह्म म्हणजे माया के आश्रय से ही इसके इफेक्ट होते हैं. कार्य ब्रह्म म्हणजे कारण आपण म्हणतो, कार्य कारण संबंध मी तुम्हाला सांगितलं. तर ती कार्य ब्रह्माची जी उपासना म्हणजे मायेचा आश्रय घेऊन जी आपण उपासना करत असतो. म्हणजेच ह्या जगतामध्ये राहण्यासाठी किंवा सुख सोयी आनंद प्राप्त करण्यासाठी, लौकिक म्हणतो आपण त्याला एक प्रकारे. तर त्याची जी उपासना आहे और ही फल बताया गया है. कार्य ब्रह्म की उपासना से और ही फल बताया गया है. म्हणजे याच्या उपासनेचं वेगळं फळ आहे, उसका अलग फल है. तथा अव्यक्तोपासना से और ही फल बताया है. आता हे मागच्या श्लोकात आपण डिस्कशन काल केलं होतं की प्रत्येकाचे वेगळे वेगळे फळ आहेत. याचं वेगळं फळ सांगितलं, त्याचं वेगळं फळ. ऐसा हमने बुद्धिमानों से सुना है जिन्होंने हमारे प्रति उसकी व्याख्या की थी. बुद्धिमान आता आपण काल बोललोच, गुरु आचार्य वगैरे सगळ्यांना. तर त्यांनी आपल्याला हे सांगितलं होतं. संभूती याने मॅनिफेस्टेड जगत म्हणजे हे लौकिक जगत आपण म्हणतो, अर्थात कार्य ब्रह्म की उपासना से प्राप्त होने वाला अणिमादी ऐश्वर्य रूप और ही फल बताता है. आता कार्य ब्रह्माच्या उपासनेने प्राप्त होने वाले अणिमादी ऐश्वर्य रूप, आणि अणिमा सांगितलाय. अणिमादी म्हणजे या सिद्धी असतात. तर ह्या अष्टसिद्धी म्हणतात त्यांना. अणिमा, लगिमा, त्यांचे पुष्कळ नाव आहे. आपल्याला तिकडे डीप मध्ये नाही जायचं सध्या. तर त्या ज्या सिद्धी आपल्याला प्राप्त होतात त्याचं ऐश्वर्य त्यांनी म्हटलंय. ऐश्वर्य म्हणजे तेच सुख संपदा, आपल्याला हव्या तशा गोष्टी मिळतात. जो मैनिफेस्टेड यूनिवर्स की उपासना करता है उसे अष्टसिद्धि की प्राप्त होती है. तर ह्या मायेच्या उपाधीने रहित जे ब्रह्म आहे त्याची जे लोक उपासना करतात त्यांना अष्टसिद्धींची प्राप्ती होत असते सुरुवातीला. और ये सिद्धी बहुत बड़ी बाधा है. त्यांनी सांगितलं की या सिद्धी खूप बाधा असतात. म्हणजे तुम्ही त्याच्याद्वारे आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू नाही शकत. म्हणजे त्यांचं म्हणण्याचा अर्थ की त्या सिद्धींमध्ये मनुष्य अडकतो आणि मग जे खरं सत्य आहे त्याची प्राप्ती होण्यासाठी आपण पुढे जाऊ नाही शकत. पुन्हा मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. तर श्रीरामकृष्ण जे आहेत, भगवान श्रीरामकृष्ण परमहंस, ते या सिद्धींना विष्ठा म्हणायचे. विष्ठा म्हणजे आपला मल जो असतो. तर तुम्हाला जर परब्रह्म प्राप्ती करायची असेल तर या सिद्धींमध्ये कधीही अडकायचं नाही. त्यांच्याकडे लक्ष सुद्धा नाही द्यायचं. त्या येतात, त्या बाय प्रोडक्ट असतात. जेव्हा तुम्ही साधना करत असतात त्यावेळेस अशा सिद्धी तुम्हाला प्राप्त होत असतात. प्रत्येकालाच प्राप्त होतात. असं काही नाही की वेगळं कोणी स्पेशल ऋषी मुनी असतात त्यांनी साधना केली. हे प्रत्येकाला, तुम्ही साधना करत पुढे जाल
इन्स्टिंक्ट येतात, बऱ्याच गोष्टी येतात. म्हणून मंगल मॅडम आपल्याला म्हणतात ना, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं बुवा तुम्ही, आपल्याला पुढे जायचंय. तर ह्या अष्टसिद्धी, तर त्यांनी त्याला त्याच नाव दिलेलं आहे, उपासना के प्राप्त होने वाले अणिमादी ऐश्वर्य रूप का और ही फल बताया गया है. अर्थात बखान किया है म्हणजे वर्णन केलं त्याचं. तथा असंभूती यानी अव्याकृत से, अव्याकृत म्हणजे माया, म्हणजे कॉज म्हणजे कारण, आणि कार्यब्रह्म म्हणजे इफेक्ट. तर त्याची जी आपल्याला प्राप्ती होते ते कार्यब्रह्म, कार्याच्या म्हणजे सतत कर्म केल्याने किंवा ज्या काही कोणी आपण यज्ञ यागादी कर्म सगळे करतो, उपासना करतो, त्याच्याने मिळालेले फळ जे आहे त्याच्याबद्दल त्यांनी वर्णन केलंय की अव्याकृत से अर्थात अव्याकृत प्रतिकृति उपासना से अव्याकृत प्रकृती की उपासना से और ही फल मिळते. म्हणजे या सिद्धी वेगळ्या प्राप्त होतात. नंतर या अव्यक्ताचं जर तुम्ही केलं, अज्ञानामध्ये जर तुम्ही आहात आणि हे सगळे कर्म केले, तर त्याचं तुम्हाला वेगळं फळ प्राप्त होतं. तर याचा खूप उहापोह आपण आता रोजच बघून राहिलोय, तर आपण खूप डीप मध्ये न जाता पटापट वाचून घेऊ. जिसे पहिले अंधम तम प्रविशंती आदी वाक्य से कह चुके हैं, आधीच त्यांनी सांगितलंय की ते पण अंधकारातच जातात. तथा पौराणिक लोक जिसे प्रकृती लय कहते हैं, पौराणिक म्हणजे पुराणांमध्ये सांगितलं त्यांनी. पुराणांमध्ये प्रकृति के साथ उसका लय होता है, यानी अज्ञान के साथ लय होता है. प्रकृती के साथ म्हणजे प्रकृती म्हणजे माया. पुन्हा एक इथे लक्षात ठेवायचं, प्रकृती म्हणजेच माया आहे. ती त्या परब्रह्माचीच उत्पत्ती असते आणि त्याच्यातच मायेमध्येच आपण अडकलेलो असतो. तर त्याचं फळ आपल्याला तशाच प्रकारे मिळतं आणि आपण पुन्हा अंधकारात जातो. ऐसा हमने धीरो यानी बुद्धिमान पुरुषों से सुना है, आचार्य लोगों से का कथन सुना है, जिन्होंने हमसे उनका वर्णन किया था, अर्थात व्यक्त और अव्यक्त उपासनाओं के फल का व्याख्यान किया था. ज्यांच्याकडून आपण ते शिकलं, ते कालच झालं आपलं पुष्कळ त्याच्यावरती डिस्कशन. क्योंकि ऐसा है इसलिए संभूति और असंभूति की उपासनाओं का समुच्चय उचित ही है. कॉम्बिनेशन म्हणतो ना त्याला, समुच्चय म्हणजे कनेक्टेड एकमेकांशी. इसके सिवा एक पुरुषार्थ होने से भी उनका समुच्चय होना ठीक है, यही आगे कहते हैं. पुरुषार्थ मूलक यानी अपने प्रयत्न से प्राप्त जो साधना, जे स्वतःच्या प्रयत्नांनी साधना करतात आणि त्या परब्रह्माची प्राप्ती करतात, अशा लोकांबद्दल त्यांना पुरुषार्थ मूलक म्हटलेलं आहे. समुच्चयचं सांगितलं की या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन, या उपासनांचं, संभूती आणि असंभूतीचं. यहाँ समुच्चय संभव है पर ज्ञान कर्म का समुच्चय संभव नाही है. कोणाचं संभव आहे इथे? हे जे अज्ञानी लोक आहेत, ते जे उपासना करतात, कर्माची उपासना आणि बाकीच्या पण उपासना, यज्ञ या आदी उपासना ज्या आहेत, कर्मकांड, तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला सुख मिळतं, आनंद मिळतो, ते सगळं मिळतं, पण ज्ञान कर्म का समुच्चय संभव नाही है. म्हणजे जे ज्ञान म्हणजे जे आपल्याला परब्रह्माचं प्राप्ती झाली पाहिजे, आत्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान, याच्याबद्दल ते वर्णन करतात की ते तुम्हाला नाही मिळू शकत त्याच्यामुळे. क्योंकि वह ज्ञान स्वतंत्र है. स्वतंत्र म्हणजे कसं? सेल्फ एफल्जंट. सेल्फ एफल्जंट म्हणजे की किसी के ऊपर वो डिपेंडेंट नहीं होता. ते जे ज्ञान आहे ते कशावर डिपेंडंट नाही राहत. ते जे ज्ञान, एकदा आपण आत्म्याशी एकरूप झालो की मग काही वेगळ्या गोष्टींची गरजच नाही, आपण सगळं त्याच्यामध्येच मर्ज होऊन जातो. तर त्याच्यात त्यांनी इथे विश्लेषण असं केलेलं आहे की सेल्फ एफल्जंट असं ते ज्ञान आहे. तर त्याच्यात त्यांनी पुढचा श्लोक घेतला आहे, संभूतिम च विनाशम च यस्तद्वेदो भयगुम सह विनाशेन मृत्युम तीर्थवा संभूत्या मृतमश्नुते. जो संभूति यानी अव्यक्त और कार्य ब्रह्म यानी व्यक्त, इन दोनों को साथ साथ जानना है, म्हणजे त्याची उपासना करायची. दोघांची सोबत सोबत जे उपासना करतात, वह कार्य ब्रह्म की उपासना से मृत्यु को पार करके संभूति के द्वारा प्रकृति लय रूप अमरत्व प्राप्त कर लेता है. या दोघांची उपासना करून
मृत्यूलाही पार करून टाकतात. ते मृत्यूला पार करतात म्हणजे जर देवलोक तुम्हाला प्राप्त झाला, देवता शरीर प्राप्त झालं, तर मग मृत्यू नसतो तिथे, आनंद असतो तिथे सगळा. त्यालाच त्यांनी प्रकृती लय, त्याच्यात तुम्ही मर्ज होऊन जाता, म्हणजे त्या प्रकृतीत कोणत्या, जी अमरत्वाकडे तुम्हाला घेऊन जाते. आता अमरत्वाचं आपण काल विश्लेषण केलं, तर ते परत तुम्हाला काही सांगायची गरज नाही. अमरत्व म्हणजे इमॉर्टॅलिटी त्यांनी म्हटलंय, पण ते कोणतं अमरत्व आहे की तुम्ही किती वर्ष जगू शकता, त्याला इमॉर्टल असं म्हटलं. फिर से वो प्रगट नहीं होता, म्हणजे परत मृत्यू, आता देवलोकात गेल्यावरती तुम्हाला तिथे मृत्यू नसतो. फिर से वह प्रगट नहीं होता माने उस माने उसे कोई शरीर धारण करना नाही पडता. देवलोकामध्ये असं शरीर प्रत्येक वेळेस, म्हणजे जसं आता पृथ्वीवर मृत्यू आहे, मग पुन्हा जन्म आहे, मग पुन्हा आपण वेगळं शरीर धारण, अशा टाईपचं नसतं तिकडे. कोई शरीर धारण नहीं करना पड़ता, माया के साथ एकरूप होता है, माने अज्ञान में पड़ा रहता है. म्हणजे मायाशी एकरूप होतो तो, अमरत्वाची प्राप्ती होते, पण पुन्हा ते पण अज्ञानच आहे. तर इथे एक शब्द हा नेहमी लक्षात ठेवायचा की हे सगळं जरी प्राप्त झालं तरी तुमचं पुण्य जर क्षीण झालं तर पुन्हा तुम्हाला पृथ्वीवर यावं लागतं, पुन्हा मनुष्य जन्म, पुन्हा मृत्यू. आणि त्याच्यातच जर तुम्ही राहाल आणि तुम्ही त्याच्यातून निघण्याचा जर प्रयत्न नाही केला, तर मग तुम्ही त्या तशा परिस्थितीमध्येच अडकून राहाल, मुक्ती तुम्हाला नाही मिळणार. तर मुक्ती हे परमोच्च ज्ञान आहे. आत्म्याशी जे रिलेशन आपल्याला करायचं आहे, एकरूप व्हायचं त्याच्याशी, ते अतिशय परमोच्च आहे. आणि हे जे आपल्याला देवतांचं ज्ञान, काही यज्ञ यागादी कर्म कांड करून जे मिळतं ते सीमित आहे, सीमित. आणि हे अतिशय विशाल आणि खूप मोठं आहे सगळ्यात. म्हणजे आपण आता त्याला विशिष्ट शब्द आहे त्याला, सांगते, मला आठवला की, जो पुरुष संभूति और विनाश इन दोनों की उपासना के समुच्चय को जानता है. संभूती आणि विनाश, तर हे व्यक्त आणि अव्यक्तामुळेच आपला विनाश म्हणजे मृत्यूचा एक प्रकार त्यांनी सांगितला आहे. जिसके कार्य का धर्म विनाश है, ज्या कार्यामुळे त्याचा जो धर्म म्हणजे त्याचा जो शेवट असतो तो विनाशाच्याकडे घेऊन जातो आपल्याला. उस धर्मी से अभेद होने के कारण जो स्वयं भी विनाश कहा जाता है, उस विनाश से अर्थात उसकी उपासना से अधर्म तथा कामना आदि दोषों से उत्पन्न हुए अनैश्वर्य रूप मृत्यु को पार करके हिरण्यगर्भ की उपासना से अणिमादी ऐश्वर्य को की प्राप्ती रूप फल ही मिळत आहे. पुन्हा तेच सांगितलं की त्या सगळ्या उपासनांमुळे मृत्यूलाच प्राप्त होता, तुम्हाला अष्टसिद्धी प्राप्त होता. हिरण्यगर्भ म्हणजे तेच आहे ज्याच्यापासून सगळी उत्पत्ती होते. आणि हिरण्यगर्भाचे इथे 2-3 वेगळे अर्थ आहेत, मग पुढे जर आले तर मी तुम्हाला अजून सांगते. कारण की हिरण्यगर्भ याला प्रजापती सुद्धा म्हणतात. आणि पुन्हा त्याचे वेगळ्या ठिकाणी वेगळे वर्णन आहे, तर त्या प्रमाणे आपण घेऊया. उपासना से आणि मादी ऐश्वर्य की प्राप्ती रूप फल ही मिळत आहे. पुन्हा ते अष्टसिद्धीच तुम्हाला मिळतात. आता उससे अनैश्वर्य आदि मृत्यू को पार कर सकते, म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही मृत्यूला प्राप्त म्हणजे पार करू शकता, म्हणजेच तेच हजारो वर्ष जगू शकता देवता शरीरामध्ये. पार करके असंभूति अव्यक्तोपासना से प्रकृति लय रूप अमृत प्राप्त कर लेता है, माया की प्राप्ति होती है, पर आत्मा के साथ नहीं मिल सकते, म्हणजे आत्म्याशी मिलन नाही होऊ शकत. वह तृप्त और आनंदी नहीं होता, ते जे तुमचं मायाचं स्वरूप आहे ते तृप्त आणि आनंदी नाही राहू शकत तुम्ही कायम. म्हणजे परमात्म्याशी जे मिलन असतं, आत्मस्वरूपाचे ज्याचा इतका पूर्ण या उपनिषदामध्ये उहापोह केला आहे, ते आत्मस्वरूप, ते ब्रह्म, ते तुम्हाला प्राप्त नाही होऊ शकत या सगळ्या गोष्टींना. संभूतिम च विनाशम च इस पद समूह से प्रकृति लय रूप फल बताने वाली श्रुति के अनुरोध से अवर्ण के लोप पूर्वक निर्देश हुआ समझना चाहिए. आता इथे त्यांनी सांगितलं आहे, अर्थात असंभूति को ही संभूति कहा है ऐसा जानना चाहिए. म्हणजे त्या दोघांचा अर्थ साधारण एकच असतो, अव्यक्ताची आणि व्यक्ताची उपासना, म्हणजे तेच माया. मग ब्रह्म, ब्रह्म म्हणजे हे परब्रह्म नाही, जे आपण शेवटी प्राप्त करतो ते नाही आहे. तर हे म्हणजे तुम्हाला अमरत्व
कडे घेऊन जातं फक्त तेवढंच. तर इथे जे सगळं वर्णन त्यांनी सांगितलं आहे ते वैराग्याच्या साठी आहे. कोणाचं वर्णन सांगितलं आहे त्यांनी आधी आपण बघितलं त्या श्लोकांमध्ये, की जे परमतत्व आहे त्याच्या प्राप्तीसाठी जे आपल्याला हे करायचंय ते वैराग्य मार्गाने आपल्याला जावं लागतं. परंतु ह्या ज्या उपासना आहे त्याच्यामुळे आपण इमॉर्टॅलिटीला प्राप्त होऊ शकतो. तर आता त्यांनी सांगितलंय उपासक की मार्ग याचना, म्हणजे हे सगळे भोग भोगून झाले आहे सगळे त्याचे, आणि समजा आता तो मनुष्य रूपामध्ये आहे तरी शेवटी गलित जे गात्र जेव्हा होतो आणि मृत्यूच्या दारामध्ये जेव्हा येतो, किंवा देवलोकातही सगळे भोग भोगून भोगून जेव्हा त्याला शेवट त्याला असं वाटतं की आता नको हे सगळं, म्हणजे त्याच्यामधून त्याला विरक्ती यायला लागते हळूहळू. सुरुवातीला कर्मकांड आहे, मग देवलोकाची प्राप्ती, हे सगळे उपासना हे सगळं झाल्यावर एक अशी स्टेप येते प्रत्येक व्यक्तीची की ज्याच्याद्वारे तो या गोष्टींकडे वळतो. तो कोणत्या गोष्टींकडे? की आत्मस्वरूपाच्या ज्ञानाकडे तो जाण्यासाठी उपासक की मार्ग याचना, म्हणजे तो उपासक मग विचारतो की मग मला काही मार्ग आहे का? मग तो याचना करायला लागतो की मला याच्यातून सुटका करायची स्वतःची, तर मग मी काय करू शकतो याच्यासाठी. तर असा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे. ये उपासक मृत्यु के समय मार्ग की याचना करता है, अभी मुझे इस मार्ग से ले चलो। कौन से मार्ग से ले चलो? मैंने सारा जीवन उपासना और कर्म में बिताया, अब मुझे उस मार्ग में ले चलो जहां पर सब कुछ अज्ञान है, वहां से मुझे आप ज्ञान की ओर, त्या मार्गाने तुम्ही मला घेऊन जा, असं तो याचना करतो आहे. तर तो कोणाला याचना करत असतो? की जे शास्त्र ग्रंथ किंवा जे काही कोणी ज्याला मानत असेल, देवाला मानतं, कोणी कशाला मानतं, प्रत्येक गोष्टीसाठी, तर त्याच्यासाठी तो त्यांना याचना करतो. तर इटर्नल जे आहे, इटर्नल ट्रुथ आपण ज्याला म्हणतो, किमपि सतत बोधम केवल आनंद रूपम, म्हणजे सतत जो आनंदाचा बोध देणारा आहे, जे इटर्नल आहे. शंकराचार्यांचं हे वाक्य. तर त्या तिकडे त्यांना तो प्रार्थना करतो, ब्रह्मज्ञानी के मन में केवल आनंद रहता, असं त्यांनी सांगितलं या श्लोकाद्वारे. तर अशा त्या ठिकाणी त्याला जाण्याची मग अशी थोडी बुद्धी सुचते त्याला. बुद्धी सुचते म्हणजे त्याला वाटायला लागतं की आता आपण जन्मभर हेच सगळं केलं, तर याच्यातून सुटण्याचे काही उपाय आहे का? तर आता इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की पहिल्या मंत्र जो आहे तो ईशावास्य इदम सर्वम आपण म्हंटल. दुसरा मंत्र कर्माच्यासाठी आहे, पहिला मंत्र तो ब्रह्मज्ञानासाठीच त्यांनी आहे, निवृत्ती मार्ग म्हणजे संन्यास मार्ग. संन्यास म्हणजे संन्यासाचे कपडे धारण करून मिळणारा तो मार्ग अशा टाईपने नाही पकडायचा आपण इथे. इथे आपण हेच की निवृत्ती म्हणजे सगळ्या गोष्टीतून आपण मन जेव्हा काढून घेतो त्याला निवृत्ती मार्ग म्हणतो. दुसरा मंत्राच्या साठी त्यांनी सांगितलं आहे प्रवृत्ती मार्ग. इथे निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग हे पहिल्याच दोन्ही श्लोकांमध्ये आपल्याला समजून जातं. तर पहिला ईशावास्य इदम सर्वम याच्यामध्ये त्यांनी निवृत्ती मार्ग सांगितला आहे की जो आपल्याला संन्यास मार्गाकडे घेऊन जातो, आणि दुसरा मार्ग लगेच त्यांनी कार्मिक लोकांसाठी, कर्म करणाऱ्या उपासना करणाऱ्या लोकांसाठी सांगितलं आहे, त्याला म्हणतात प्रवृत्ती मार्ग. आणि मग तिसऱ्या मंत्रामध्ये त्यांनी कर्माची निंदा पण केली आहे. पण कोणत्या कर्माची निंदा केली आहे? जे सकाम कर्म आहे त्याची निंदा ते करतात. आता आपण हे आतापर्यंत बऱ्याच सगळ्या गोष्टी ऐकलो आहे पुष्कळ, म्हणजे त्याच्यावर विश्लेषण पण झालंय, सगळं समजायला लागलं आपलं थोडं थोडं. म्हणजे बऱ्याच जणांना जरी हे नाही समजलं तरी हे एवढं ज्ञान तर आलं की पहिला जो मंत्र आहे तो आपल्याला ब्रह्मज्ञानाकडे नेणार आहे, दुसरा आहे तो प्रवृत्ती मार्गाकडे म्हणजे कर्म करण्याच्या मार्गाकडे नेणार आहे. त्यानंतर चौथे से 8वें मंत्र तक ज्ञान याने निवृत्ती मार्ग का वर्णन है, याने ब्रह्मविद्याचं थोडं वर्णन आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर 9वें मंत्र से 18वें मंत्र तक फिर से प्रवृत्ती मार्ग का ही वर्णन उसमें किया है. भले उस मार्ग की निंदा की आहे, जरी त्या मार्गाची त्यांनी निंदा केली आहे पण याच्यात त्यांनी ते वर्णन केलेलं आहे, परंतु उस मार्ग से
जो प्राप्त होता है वो भी बताया है. म्हणजे त्या मार्गाने पण काही लोकांना जर जायचं असेल की बा आम्हाला तेच पाहिजे समजा काय म्हणतात त्याला यज्ञ या कर्म उपासना नंतर सतत कर्मरत राहायचं. काही लोक कर्मयोगी असतात पा, त्यांना मोठे मोठे अवॉर्ड पण मिळतात कर्मयोगी म्हणून. तर पूर्ण जन्म त्यांचा कर्मामध्ये जात असतो आणि मग नंतर मग काही लोक त्याच्यापासून थोडं वरती जाण्यासाठी मग पितृलोक आहे, मग त्याच्या अजून वरती जाण्यासाठी देवता लोक आहेत. त्याच्यासाठी म्हणजे तुम्ही अशा अशा प्रकारच्या उपासना करा, याच्याबद्दल त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे तर ते पण सांगितलंय बा, असं त्यांचं म्हणणं आहे. शंकराचार्यांनी 18व्या नंबरच्या पेजवर आपल्याला सांगितलं आहे, बताया था कि ये दोनों मार्ग सृष्टि के आरंभ से ही परंपरागत है. म्हणजे सृष्टीची उत्पत्ती जेव्हा झाली तेव्हापासूनच हे दोन्ही मार्ग म्हणजे उत्पन्न झालेले आहे. आणि ज्या लोकांना त्या मार्गाने जायचं त्यांनी त्या मार्गाने जाऊ शकतात, आणि ज्यांना आत्मज्ञानाच्या मार्गावरती जायचं त्यांनी या मार्गाने जाऊ शकतात. त्याच्यासाठी हा सगळा म्हणजे आहे घाट घातलेला या लोकांनी, अशा प्रकारे आपण जो शब्द वापरतो तो आहे. तर पहिल्यापासूनच हे आहे कर्म मार्ग और ज्ञान मार्ग. तर संसार में दो ही प्रकार के व्यक्ति है, जो निवृत्ति मार्ग वाले हैं वो सन्यासी, और प्रवृत्ति मार्ग वाले जो है संसार में सुख प्राप्ति का प्रयास करते रहते हैं, वे लोग ज्यादा होते हैं. तर हे पण आहे एक गोष्ट. आता आपणही म्हणजे समजत असतो की समजा आपल्या शेजारी जरी मंदिर असेल, काही असेल, काही मठ असेल, आपण किंवा आपण साधना करत असू, काही करत असू, पण आजूबाजूचे बरेच लोक असे असतात की ते विचारणार सुद्धा नाही, पाहणार आणि जाणार सुद्धा नाही. तर ठीक आहे ना, तो त्यांचा मार्ग आहे. आपण त्याच्यामध्ये जास्त काही आपण त्यांना ज्ञान देऊ शकत नाही, किंवा तुम्ही हेच करा वगैरे आपण त्यांना काही सांगू नाही शकत. तर हे असे लोक थोडे जास्ती असतात असं त्यांचं म्हणणं आहे. संन्यास माने 3 ऐषणाओं का त्याग. तो पहले कर्म मार्ग, उसके बाद में संन्यास आता है. तर काही लोक मत पण करतात की कर्म करून बघतात, उपासना करून बघतात, सगळं करतात. मग जेव्हा आता त्यांना ज्ञानाची वेळ येते की नाही बा ठीक आहे, आता मला ज्ञानाचीच प्राप्ती झाली पाहिजे, तर त्यावेळेस मग ते लोक संन्यास मार्ग म्हणजे मनाला त्याच्यातून कामना रहित किंवा त्याच्यातून सकाम न कर्म न करता निष्काम कर्म करण्याकडे त्यांचा कल असतो. इन दोनों मार्ग से संन्यास मार्ग उत्कृष्ट है. पुन्हा इथे लक्षात ठेवायचं की संन्यास म्हणजे आपल्याला भगवे कसं कपडे धारण करून हिमालयात वगैरे जायचं वगैरे नाहीये, पण मनाची वृत्ती ती आतमध्ये गेली पाहिजे. जी बहिर्मुखी वृत्ती झालेली असते आपली, सतत आपण बाहेरच्या गोष्टींकडे, आपले जे सगळे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, ते सगळे आपल्याला बाहेरच्याच गोष्टी दाखवत असतात. तर त्या सगळ्यांना आवृत्त चक्षु असं त्याला म्हणतात. आणि त्याला आपण फक्त आतमध्ये, आपल्या आतमध्ये आत्मस्वरूपाकडे नेण्याकडे आपला कल झाला पाहिजे. तर त्यांनी म्हटलं की हा मार्ग थोडा श्रेष्ठ आहे असं त्यांचं म्हणणं आहे. यह मार्ग हमें अपने स्वरूप तक पहुंचाता है. आपल्या स्वरूपापर्यंत, आपलं जे मूळ स्वरूप आहे. जसं आता आपण ते मध्ये पुस्तकांचं वाचन केलं होतं, त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपलं जे घर आहे, मूळ घर म्हणजे मूळ स्वरूप जे आहे तिकडे आपल्याला जायचं असतं. निवृत्ति मार्ग हमें अनंत आनंद स्वरूप तक पहुंचाता है, और सकाम मार्ग नहीं पहुंचाता वहां तक. वो हमें अणिमा लगिमा इस टाइप के ज्या सिद्धी असतात त्याच्यामध्ये अडकवतात, किंवा मग देवता स्वरूपात आपण खूप वर्षांपर्यंत आपण आपलं जन्म मृत्यू वगैरे त्याच्या पार जाऊन मग देवता लोकांमध्ये सुख उपभोगत राहू शकतो. तर अशा प्रकारे हे इतक्या श्लोकांचं असं वर्णन इथे आहे. ते मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करून सांगितलं मुद्दामच. तो उपासक की मार्ग याचना हे सुरू होतं आपलं. शास्त्र के बतलाये हुए प्रकृती लय पर्यंत समस्त फल, याने शास्त्रांच्या द्वारे जे सांगितलेलं आहे प्रकृती लय याने प्रकृती कॉज माया, ते आपण लक्षात ठेवायचं आहे की ते मुख्य आहे. वेदों का कर्म पर्यंत, म्हणजे तिथून जे प्रकृतीमध्ये आपलं जे लय होतो समस्त फल, गौ भूमी सुवर्ण आदी, याने मनुष्य संपत्ती म्हणजे या गोष्टींची आपल्याला गरज असते, त्याच्याकडे घेऊन जातात. आणि हिरण्यगर्भ माने इफेक्ट, आणि काय म्हणतात त्याला प्रकृती म्हणजे कॉज. तर हे लक्षात ठेवायचं आहे, कॉज आणि इफेक्ट. तर त्याचे
कार्यकारण संबंध हे आपण ठरवलेलंच आहे की त्याच्यातूनच त्याची उत्पत्ती होते, पुन्हा तिथे चाडकतं, सगळं ते आता झालं आपलं. मानुष संपत्ती तथा देवता ज्ञान रूप भी दैवी संपत्ती, डिव्हाइन वेल्थ आणि ह्युमन वेल्थ. ह्युमन वेल्थ म्हणजे भूमी, गाव, सुवर्ण, घरदार वगैरे आपल्या सगळ्या त्या गोष्टी म्हणतात. आणि देवता ज्ञान रूप म्हणे दैवी संपत्ती से संपन्न होने वाले है. यहाँ तक संसार की गती है, इथपर्यंत त्यांनी संसाराची गती असते असं सांगितलेलं आहे. यहाँ तक संसार की गति है, इसके आगे पहले आत्मैवा भू द्विजानतः. इस 7वें मंत्र में बतलाया हुआ संपूर्ण ऐषणाओं के त्याग स्वरूप संन्यास का फल सार्वात्म भाव ही है. सर्वत्र ब्रह्म देखणे की म्हणजे या ऐषणांचा आपण त्याग केला की सगळीकडे आपल्याला ब्रह्म दिसायला लागतं, ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान होतं, सार्वात्म भाव की प्राप्ती होती. इस प्रकार यहाँ प्रवृत्ती निवृत्ती दो प्रकार के वेदार्थ प्रकाशित किए है. आता आपण त्याच्यावर विश्लेषण केलंच आहे, आपण बोललोच आहे की प्रवृत्ती मार्ग कोणता आणि निवृत्ती मार्ग कोणता. उनमें विधी यानी शास्त्रच्या अनुसार सांगितलेलं प्रतिषेध रूप. प्रतिषेध रूप म्हणजे शास्त्रांमध्ये काय सांगतात, असं करा म्हणजे पुण्य मिळेल, असं केलं तर पाप मिळेल, त्याप्रमाणे आपण मग करत असतो सगळे कर्म, उपास करतो, तापास करतो, हे करतो, ते करतो, याच्यामुळे हे होतं ते होतं. त्याला त्यांनी विधी प्रतिषेध रूप संपूर्ण असा शब्द वापरलाय. संपूर्ण प्रवृत्ती लक्षण वेदार्थ का प्रकाश करने में प्रवज्ञ पर्यंत, प्रवज्ञ म्हणजे ब्राह्मण भाग हा जो आहे हा बृहदारण्यक उपनिषदामध्ये आलेला आहे. थोडस वेगळ्या टाईपचं नॉलेज आहे, आपल्याला त्याच्यामध्ये नाही जायचंय, फक्त एवढं मी वाचून घेते. ब्राह्मण भाग उपयोगी है तथा निवृत्ति लक्षण वेदों के अभिव्यक्त करने में इससे आगे बृहदारण्यक का उपयोग किया जाता है. म्हणजे आतापर्यंत त्यांनी प्रवृत्ती मार्गाने जायला सांगितलं, मग त्याच्या पुढचा भाग त्यांनी सांगितला की आता तुम्ही निवृत्ती मार्गाकडे जाऊ शकता. शास्त्र के आता त्यांनी जे सांगितलं ना इथे विधी प्रतिषेध रूप ऐसा करो वैसा करो असं जे सांगतात शास्त्र, जे आपल्याला सांगतं, इंजंक्शन म्हणतात त्याला, इंजंक्शन आणि प्रोहिबिशन. असं केल्याने हे फळ मिळेल, तसं केल्याने ते फळ. तर ते आता पण वाचलं की पुढचं जे आहे आतापर्यंत जे होतं कर्मकांडासाठी यजुर्वेदामध्ये 39 पर्यंतचे भाग आहे ते कर्मकांडाचे आहे. आणि 40 भागापासून ईशावास्य उपनिषद म्हणजे आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची सुरुवात होते इथे. तर आता हा 10 मिनिट दाखवतो आहे, एक एवढा छोटासा पॅराग्राफ मी घेऊन घेते, मग आपण ध्यानाकडे जाऊ. उनमें जो पुरुष गर्भाधान से लेकर मरण पर्यंत कर्म करते हुए ही जीवित रहना चाहता है. गर्भाधान से लेकर म्हणजे जेव्हा त्याचा गर्भामध्ये प्रवेश होतो तेव्हापासून तर मरणापर्यंत त्याला तेच करायला इंटरेस्ट असतो, जीवित रहना चाहता है, उसे अपरब्रह्म विषयक विद्या के साथ ही जीवित रहना चाहिए. अपरब्रह्म विषयक विद्या म्हणजे मॅनिफेस्टेड युनिवर्स म्हणजे अनित्य, अनित्य सुखम लोकम म्हणजे त्याच्यामध्ये ते अनित्य आहे, सुख नाहीये त्याच्यामध्ये, आणि अशा प्रकारचा जो लोक असतो म्हणजे तेच आपण देवता लोक, मनुष्य लोक वगैरे वगैरे आपण वाचलंच आहे. जैसा कि कहा है जो विद्या और अविद्या इन दोनों के ही साथ जानता है वह अविद्या कर्म से मृत्यु को पार करके विद्या यानी देवता ज्ञान से अमृत प्राप्त कर लेता है. झालं आता हे सगळं आपण वाचून झालेलंच आहे. देवता शरीर प्राप्त होना ये अपरब्रह्म है, परब्रह्म नाही है, म्हणजे परब्रह्माची प्राप्ती आपण नाही करू शकत, अपरब्रह्मापर्यंत पोहोचतो. तर आता आपण ध्यानाकडे वळूया. सगळ्यांनी आपली ध्यानाची पोझिशन घ्यायची आहे. सगळ्यांनी डोळे बंद करून आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. हळूहळू आपण श्वास घेतो आहोत आणि श्वास
सोडतो आहोत. त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. शिवाची जी संजीवनी ऊर्जा आहे ती गॅलेक्टिक फेडरेशन मधून जो सेंट्रल सन आहे त्याच्यातून येते आहे आणि आपल्या आज्ञाचक्रापर्यंत ती पोहोचली आहे असं इमॅजिन करायचं आहे. सौरमंडल सगळ्यांना माहिती आहे, गॅलेक्सी सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या गॅलेक्सीचा मुख्य सन जो आहे सूर्य, तो ग्रेट सेंट्रल सन असं त्याला म्हणतात. आणि त्याच्यापासून जी ऊर्जा आपल्याला मिळते आहे तिची धारणा आपल्याला आज्ञाचक्रामध्ये करायची आहे. अतिशय सुंदर अशी गोल्डन कलरची जी एनर्जी आहे त्या सूर्याची, ती आपल्या आज्ञाचक्रामध्ये आली आहे आणि ती पुन्हा परावर्तित होऊन आपल्या पृथ्वीशी रिलेटेड जो सूर्य आहे त्याच्यामध्ये परावर्तित होते. ही जी शिवाची संजीवनी एनर्जी आणि गॅलेक्टिक सनची जी ऊर्जा आहे त्या दोन्ही एकत्र होऊन हळूहळू हळू आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करत आहे. सहस्रारामध्ये इमॅजिन करायचे सगळ्यांनी गोल्डन कलरची एनर्जी, अतिशय सुंदर, आणि शिवाची संजीवनी एनर्जी, या दोन्हींनी आपल्या ब्रह्मरंध्रात प्रवेश केलेला आहे, म्हणजे सहस्रार चक्रामध्ये. हळूहळू ती एनर्जी आपल्या आज्ञाचक्रात प्रवेश करून स्पायनल कॉर्ड मध्ये असलेल्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करते आहे. सगळ्यांनी इमॅजिन करायचंय त्या एनर्जीला. आज्ञाचक्रातून हळूहळू ती एनर्जी आपल्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवेश करते आहे. विशुद्धी चक्राला तिने पूर्णपणे व्याप्त केलेला आहे. सगळ्यांनी इमॅजिन करायचं आहे. खूप सुंदर अशी एनर्जी आहे. हळूहळू ती एनर्जी आपल्या हृदय चक्रामध्ये प्रवेश करते. हृदय चक्र म्हणजे अनाहत चक्र. आणि त्या पूर्ण अनाहत चक्राला व्यापून घेतले आहे त्या एनर्जीने. त्याचबरोबर हळूहळू ती एनर्जी आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करते आहे. मणिपूर चक्राला संपूर्ण व्यापून टाकले आहे तिने. अतिशय सुंदर अशी शिवाची ऊर्जा आणि गॅलेक्टिक फेडरेशन चा जो ग्रेट सेंट्रल सन आहे त्याची ऊर्जा प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करून आता ती मणिपूर चक्रातून स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करते आहे. आणि पूर्ण स्वादिष्टान चक्राला तिने व्यापून टाकले आहे. सगळ्यांनी फील करायची ती एनर्जी, जाणवली पाहिजे प्रत्येकाला की ती स्पायनल कॉर्ड मधून हळूहळू प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करत त्या चक्राला तिने व्याप्त केले आहे. हळूहळू ती एनर्जी आपल्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करते आहे. मूलाधार चक्राला तिने व्यापून घेतले आहे संपूर्णपणे. मूलाधार चक्राच्या चारी पाकळ्या त्या एनर्जीने भरून गेल्या आहेत.
त्याचा कलर सगळं इमॅजिन करायचं आहे प्रत्येक चक्राचं. कारण 5 सेन्सेसचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा त्या सगळ्या फिलिंग्स आपल्याला होत असतात. व्हायब्रेशन फील करायचे आहे त्या एनर्जीचे सगळ्यांनी. हळूहळू ती एनर्जी आपल्या पायातून पृथ्वीच्या कोर पर्यंत जाऊन अर्थ स्टार चक्रामध्ये प्रवेश करते आहे. अतिशय सुंदर अशी ती ऊर्जा पृथ्वीला एनर्जी देण्यासाठी पृथ्वीच्या गाभ्यामध्ये तिने प्रवेश केला आहे. पुन्हा ती रिटर्न मध्ये येऊन प्रत्येक चक्राला भेदून हळूहळू मूलाधारातून स्वादिष्ठानातून मणिपूर चक्रातून हृदय चक्रामध्ये प्रवेश करून विशुद्धी चक्रात तिने प्रवेश केलेला आहे. प्रत्येकाने फील करायची ती एनर्जी आणि हळूहळू आज्ञा चक्रापर्यंत पोहोचली आहे. आज्ञा चक्राला व्याप्त केले आहे. मीटिंग जरी संपली तरी 5 मिनिटं सगळ्यांनी ध्यानामध्ये राहायचं आहे, कारण ही एनर्जी खूप जास्ती आहे. लगेच उठायचं नाहीये. आणि सहस्रार चक्रात प्रवेश करून ती एनर्जी आपल्या डोक्याच्या 1 ते 1.5 इंच भागावरती सहस्रार चक्राच्या वरती सोल स्टार चक्रामध्ये तिने प्रवेश केला आहे. आणि हळूहळू सोल स्टार चक्राला तिने पूर्णपणे व्याप्त केले आहे. आणि पूर्ण चक्र अलाइन झाले या एनर्जीमुळे. आपले पूर्ण बॉडी, माइंड, सोल चक्रा संपूर्ण अलाइन झालेला आहे असं फील करायचं आणि त्याच स्थितीमध्ये राहायचं आहे. त्या एनर्जीला फील